हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत चायनीजचा प्रकार आहे. मोमोज बनवत आहोत, ड्राय मोमोज बनवत आहोत. त्यासाठी घेतलेला आहे एक छोटा पत्ताकोबी, 2 गाजर आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे. आता हा आपण चॉपरमधून बारीक चॉप करून घेतोय. अशा प्रकारे आपण चॉपरमध्ये घालून याला चॉप करून घेऊया. अशा प्रकारे आपण चॉप करून घेतोय. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चॉप करून घेतलेले आहे, बारीक चॉप करून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी चॉप करून घेतलेले आहे. आता चॉपर बोर्डमध्ये आपण मोठा 4-5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेले आहे. हे चॉपर बोर्डमध्ये घालून घेऊया. आणि मी हे सोयाबीनचे चंक्स काही गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. हे आपण हे चॉपर बोर्डमधून पिळून चॉपर बोर्डमधून बारीक करून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहे सोयाचे चंक्स. आता या पत्ताकोबी आणि गाजर यामध्ये आपण मीठ घालून घेतोय. मीठ घातलेले आहे. हे सगळे आपण मिळवून घेऊया. मीठ चांगले सोडून घेऊया याला. पुढची तयारी करूया. आपले मीठ मुरते आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये आपण मैदा चाळून घेऊया. अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे. या चवीनुसार मीठ घालून घेऊया. मिक्स करूया आणि थोडे थोडे पाणी घालून आपण घट्ट मळून घेऊया. अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून मळून घेऊया. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण घट्ट पीठ मळलेले आहे. आता हे आपण झाकून ठेवूया 5 मिनिटांसाठी. आता पुढची तयारी करत आहोत. हे आपण जे मीठ घालून कोबी, गाजर आणि कांदा यामध्ये मीठ घालून ठेवले होते, ते चोळून आपल्याला यातून पाणी काढून टाकायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण, मी अशा प्रकारे चोळत आहे. आता यातून पाणी काढून टाकूया. हे असे आपल्याला बघू शकता आपण, अशा प्रकारे मी पाणी काढलेले आहे. आता हे पूर्ण ड्राय झालेले आहे. आता आपण यामध्ये हे सोयाबीनचे चंक्स जे आपण तयार करून घेतलेले आहे हे यामध्ये घालून घेऊया. सर्व एकत्र करून घेऊया. यात काही घालायची गरज नाही आहे, आपल्याला फक्त मिरेपूड घालायची आहे. आता हे सगळे चोळून घेऊया, एकत्र करून घेऊया. अशा प्रकारे आता ह्यामध्ये 1 चमचा काळे मिरेपूड घालून घेत आहोत अशा प्रकारे. आणि आता याला मिक्स करून घेऊया. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. आणि हे मक्याचे पोहे आहेत. हे पोह्यांना आपण ग्राइंडिंग जारला लावून याची पावडर करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे. त्याच चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ थोडेसेच घालायचे आहे. मी चिमूटभर मीठ घातलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च घालत आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि यात थोडे थोडे पाणी घालून याची स्लरी तयार करून घेऊया.
बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला स्लरी तयार करायची आहे। आता स्लरी बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया। बघा तर फ्रेंड्स, आपले पीठ चांगले मुरलेले आहे। आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून छोटे छोटे पुऱ्या करायच्या आहेत। तर आपण बघू शकता मी पीठ चांगले मळून घेत आहे। आता याला आपल्या छोटे छोटे पुऱ्या तयार करायच्या आहेत। अशा प्रकारे छोटे छोटे गोळे घेऊन छोटे छोटे पुऱ्या करायच्या आहेत। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पुरी लाटलेली आहे। आता आपण याला अशा प्रकारे आपण आता यामध्ये हे बॅटर घालून घेत आहोत। आपण सर्व तयार करून ठेवलेले बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण थोडे थोडे बॅटर घालायचे आहे। एक मोठा चमचा मी बॅटर घातलेले आहे। आता हे आपण अशा प्रकारे मोडून घेऊया आणि आपल्याला हवा त्या आकारामध्ये बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। त्यामध्ये एक चमचा बॅटर घालून घेऊया आणि याला आपल्याला हव्या त्या आकारामध्ये अशा प्रकारे बंद करून घेऊया। आणखीन एक करून दाखवते। एक चमचा बॅटर घालायचे आहे पुरीमध्ये आणि पुरी आपल्याला बंद करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी बंद करून घेतलेली आहे। आता आपले एवढे सारे मोमोज तयार झालेले आहेत। आता आपण ह्या बॅटरमध्ये आपण स्लरी तयार केली आहे, त्या स्लरीमध्ये आपल्याला डिप करायचे आहे। अशा प्रकारे आपण डिप करून घेणार आहोत। बघू शकता आपण अशा प्रकारे मी डिप केलेली आहे आणि आपण जो कॉर्नचा चुरा केलेला आहे त्यामध्ये आपण गोळून घेऊया। आपण हा चुरा चांगल्यापैकी लावून घ्यायचा आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे आपण कॉर्नचा चुरा केलेला आहे, त्यामध्ये कॉर्नचा चुरा लावून घेतलेला आहे। अशाच प्रकारे आपण दुसरी डिप करून दाखवते। मी स्लरीमध्ये डिप केलेली आहे। आता कॉर्नच्या चुऱ्यामध्ये आपण कॉर्नचा चुरा लपेटून घेऊ। बघू शकता आपण अशा प्रकारे मी तयार करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहे। मी तळण्यासाठी तेल ठेवलेले आहे, तेल तापलेले आहे। तर आता आपण तळून घेऊया। अशा प्रकारे आपण जास्त घालायचे नाही, मावतील इतकेच घालूया आणि आता हे तळून घेऊया। हाय फ्लेमवर तळायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मोमोज तळून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। दुसऱ्या बॅचेही तळून घेऊया। अशा प्रकारे मी तळण्यासाठी घातलेली आहे। आता आपण मिनिटभर असेच थांबून देऊया आणि एक साइड तळेपर्यंत मग आपण उलटावूया। बघा तर फ्रेंड्स, आता याला उलटवत आहे।
अशा प्रकारे आपण तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तळून घेतलेली आहे। उलटावून पालटावून आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता मी याला काढून घेते। अशा प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहे। मी सर्व करते। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी सर्व केलेले आहे। आपले मोमोज तयार झालेले आहेत। बघू शकता आपण किती सुंदर दिसत आहेत मोमोज आपले। तर मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करत आहे। तर बघू शकता आपण, अशा प्रकारचे मोमोज तुम्ही बनवा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।